रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. हर हर महादेव. या 3 स्त्रियांनी महाशिवरात्री व्रत उपवास चुकूनही करू नये, मोठा अनर्थ घडेल. महाशिवरात्री व्रत हे सर्वश्रेष्ठ व्रत मानले जातं. या व्रताला जेवढं महत्त्व आहे तितकंच महत्त्व व्रताच्या नियमांना आहे. जर हे महत्त्वाचे नियम पाळले गेले तरच आपण केलेल्या व्रताचे व सेवेचे फळ मिळते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत चुकूनही करू नये. त्यांना कोणत्या संकटांचा सामना करावा लागेल आणि हे व्रत करत असताना आपण कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन केले पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर माहिती शेवटपर्यंत पहा. आणि तुमचीही भगवान भोलेनाथांवर श्रद्धा भक्ती असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा शिवशंकर शंभो लिहायला विसरू नका. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि महादेवांची अखंड कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. सर्वप्रथम नियम पाहूयात. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आलेली आहे. तुम्ही वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करता किंवा महादेवांची जी काही व्रत वैकल्य वर्षभरामध्ये आपण करतो, या सगळ्या व्रताचे पुण्य आपल्याला त्या सगळ्या व्रताचा पुण्य फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे आपल्याला मिळत असतं. त्यामुळे प्रत्येकाने महाशिवरात्रीचे व्रत जरूर केले पाहिजे. गंगेच्या प्रत्येक थेंबाइतकी पवित्र महाशिवरात्रीचे व्रत असते. ज्या मुलींचे विवाह जमायला अडचण येत आहे किंवा बऱ्याच दिवसांपासून ज्या मुलींना स्थळ बघतायत, त्यांना इच्छुक असा वर मिळत नाही किंवा मुलं जरी असली तरी त्यांचा विवाह जमत नसला, त्यांना इच्छुक अशी वधू मिळत नसेल तर त्यांनी सुद्धा महाशिवरात्रीचे व्रत जरूर करावे. लवकरच त्यांच्या विवाहाचा सुद्धा योग जुळून येईल. महादेवांना भोळे महादेव असे म्हटले जाते. महादेवाच्या पिंडीवर फक्त एक तांब्या जरी पाणी अर्पण केलं, म्हणजे पाण्याचा आपण अभिषेक जरी केला किंवा बेलाचे एक पान जरी वाहिले तरी महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात असं म्हटलं जातं. पण महादेवांची पूजा करताना नियमसुद्धा तितकेच कडक आहेत आणि त्या नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे. त्या नियमांची माहिती आता मी तुम्हाला देणार आहे. भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा महाशिवरात्री दिवशीच झाला होता. त्यामुळे या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांना प्रसन्न करण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये भरपूर गोष्टी अर्पण केल्या जातात. त्यामध्ये धोत्र्याचे फूल, पांढऱ्या रंगाची फुलं, त्याचबरोबर एरंडाचे फळ, बेलाचे फळ, बेलाची पानं, वेगवेगळ्या झाडाची पानं आणि फळंसुद्धा अर्पण केली जातात. महादेवांना रुद्राभिषेक करण्यासाठी दुधाचा वापर केला जातो, दह्याचा वापर केला जातो, पंचामृताचा त्याचबरोबर मधाचा सुद्धा वापर केला जातो. पण हीच पूजा करत असताना नकळतपणे आपल्याकडून काही चुका घडतात, जे आपण अजिबात केल्या नाही पाहिजेत किंवा काही चुकीच्या गोष्टी महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्या जातात, ज्या महादेवांच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्जित आहेत, ज्यामुळे महादेव आपल्यावर क्रोधित होतात. महादेव जितके भोळे आहेत ते त्यांच्या एकदम साध्याशा पूजेने प्रसन्न होतात, तितके ते लवकर क्रोधित सुद्धा होतात. त्यामुळे काही नियमांचे पालन आपण जरूर केले पाहिजे. नंबर 1, महाशिवरात्रीच्या दिवशी जास्त वेळ झोपून राहू नका. शक्यतो पहाटे किंवा सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करा. महिलांनी या दिवशी केस धुतले तरी चालतील. आंघोळ करण्यासाठी सर्वांनी या दिवशी काळ्या तिळाचा वापर करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी. यामुळे तुमच्या घरामध्ये जर काही पितृदोष असेल किंवा कालसर्प दोष असेल तर तो निघून जाईल. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळ करताना तुम्हाला काळ्या तिळाचा वापर करायचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाची किंवा लाल रंगाचे कपडे घालू शकता. काळ्या रंगाचे कपडे या दिवशी अजिबात घालू नका. नंबर 2, महाशिवरात्रीच्या दिवशी गहू, तांदूळ, मैदा, अंमली पदार्थ या दिवशी अजिबात खायचे नाहीत. ज्यांना एखाद्या पदार्थाचे व्यसन असेल त्यांनी महाशिवरात्रीचे व्रत करत असताना व्यसनी पदार्थ खाऊ नये. कोणत्याही गोष्टीची व्यसन करू नये. मग व्रत असो किंवा नसो, व्यसन करणे आपल्या शरीरासाठी कधीही घातक आहे. पण प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी स्वतः घ्यायला हवी आणि व्यसन करणे टाळायला पाहिजे. नंबर 3, महादेवाच्या पिंडीवर हळदीचा आणि कुंकवाचा वापर अजिबात करू नये. कारण महादेवाची जी पिंड आहे ती पुरुष तत्वाचा प्रतीक आहे. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे
हळद महिला वापरतात आणि कुंकूसुद्धा महिला आपल्या पतीचे दीर्घायुष्य वाढावं म्हणून लावत असतात. आणि भगवान महादेव जे आहेत ते संहारक आहेत, म्हणजे दुष्टांचा संहार करतात, आपल्याला संकटांपासून वाचवतात. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर हळद कुंकू वाहिले जात नाही. दुसरे कारण असे आहे की महादेवांनी वैराग्य अवतार धारण केला होता, म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये फक्त चंदन आणि भस्म या गोष्टींचा वापर केला जातो. त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही हळद कुंकू वाहत असाल तर या चुका इथून पुढे अजिबात करू नका. नंबर 4, महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अभिषेक करतो, मग तो दुधाचा असो, दह्याचा असो, पंचामृताचा असो, पाण्याचा असो किंवा मधाचा असो, कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत असतो तर त्यासाठी तुम्ही दुसऱ्या एखाद्या भांड्याचा वापर करा किंवा आपल्याकडे जो तांब्या असतो त्याचा वापर करा, पण शंखाचा वापर अजिबात करू नका. शास्त्रानुसार शंखाचा वापर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करण्यासाठी पूर्णपणे वर्ज्य आहे. शिवपुराणातल्या एका कथेमध्ये असं सांगितलं आहे की शंखचूड नावाचा एक असुर होता, एक राक्षस होता आणि त्या राक्षसाचा वध महादेवांनी केला होता. त्यामुळे शंखाचा वापर महादेवाच्या पूजेमध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. तुम्ही जर आतापर्यंत महादेवावर अभिषेक करण्यासाठी शंखाचा वापर केलेला असेल तर तुम्ही महादेवाच्या चरणी क्षमा मागा आणि इथून पुढे अशी चूक अजिबात करू नका. तुमचा प्रश्न असा सुद्धा येईल की मग विष्णूच्या पूजेमध्ये किंवा महालक्ष्मीच्या पूजेमध्ये आपण शंखाला इतकं महत्त्वाचं स्थान का देतो? तर शंखचूड नावाचा जो असुर होता, राक्षस होता, तो भगवान विष्णूंचा भक्त होता. त्यामुळे विष्णूंच्या पूजेमध्ये शंखाचा वापर केला जातो. नंबर 5, महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा किंवा तुळशीच्या मंजिरीचा वापर अजिबात करायचा नाही. महादेवाच्या पूजेमध्ये तुळस पूर्णपणे वर्ज्य आहे. बरेच जण महादेवाची पिंड तुळशीच्या कुंडीमध्ये नेऊन ठेवतात, तिथे जाऊन पूजा करतात, पण असं अजिबात करू नका. तुळशीच्या कुंडीमध्ये महादेवाची पिंड अजिबात ठेवू नका. ही गोष्ट पूर्णपणे वर्ज्य मानली गेलेली आहे. ही चूक तुम्हाला टाळायची आहे. महादेवाच्या पिंडीवर किंवा महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला चाफ्याची फुले, त्याचबरोबर केवड्याची फुले, केतकीची फुले अजिबात वाहायची नाहीत. महादेवाच्या पूजेमध्ये या सर्व गोष्टी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत. नंबर 6, आता पुढचा जो नियम आहे जो मी तुम्हाला सांगणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा. या नियमांचे पालन प्रत्येकाने केलेच पाहिजे. जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करतो, दह्याचा अभिषेक करतो किंवा पंचामृताचा अभिषेक करतो तर त्यासाठी तांब्याचे भांडे किंवा तांब्याचा तांब्या अजिबात वापरायचा नाही. तुम्ही दूध, दही किंवा पंचामृत या पदार्थांचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही एकतर स्टीलचा तांब्या वापरू शकता किंवा पितळेचा तांब्या वापरू शकता किंवा चांदीचे एखादे भांडं वापरू शकता, पण तांब्याच्या तांब्या अजिबात वापरायचा नाही. कारण दूध, दही किंवा पंचामृत यासारखे पदार्थ जेव्हा आपण तांब्याच्या भांड्यात ठेवतो तर ते खराब होतात, त्याचं विष बनतं. तर हे विष समान बनलेले पदार्थ आपण महादेवाच्या पिंडीवर वाहणं योग्य नाही. त्यामुळे तांब्याच्या भांड्याचा वापर शक्यतो महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही टाळला तर बरं होईल. आता तुम्हाला असा सुद्धा प्रश्न पडू शकतो की जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा माता पार्वतीची सुद्धा पूजा करा, असं आवर्जून सांगितलं जातं. नंबर 7, महाशिवरात्रीला आपण महादेवांच्या पूजेमध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी अर्पण केलेल्या असतात. त्यामध्ये काही गोष्टी खाण्यायोग्य सुद्धा असतात, म्हणजे महादेवाच्या आवडीचे नैवेद्य आपण तिथे अर्पण केलेले असतात. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण महाशिवरात्रीचे व्रत सोडतो, म्हणजे व्रताचे पारणे करतो, तर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ अर्पण केलेले असतात ते अजिबात खायचे नाहीत. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये जे नैवेद्य आपण दाखवलेले असतात ते खाणं वर्ज्य आहे. यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोष लागू शकतात. त्यामुळे महाशिवरात्रीचा नैवेद्य आपण अजिबात खायचा नाही. जर तुम्हाला हे पदार्थ विसर्जन करणं चुकीचं वाटत असेल तर मग महाशिवरात्रीची पूजा करत असताना तुम्हाला शालिग्रामची सुद्धा पूजा करावी लागेल, तरच तुम्हाला हे नैवेद्य खाता येतील. नंबर 8, महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या जोडप्यांनी या दिवशी ब्रह्मचर्य पाळावं. नंबर 9, तुमचं महाशिवरात्रीचं व्रत असेल, उपवास असेल तर त्या दिवशी तुम्हाला दिवसभर झोपायचं नाही, तर या दिवशी दिवसभर झोपणे वर्ज्य आहे. नंबर 10, महाशिवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो प्रत्येकाच्या घरात पाळला गेला पाहिजे आणि हा नियम जर आपण पाळला तरच आपल्याला व्रत पूर्ण होईल असं म्हटलं जातं. महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरातलं वातावरण एकदम प्रसन्न ठेवावं, आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवावी, त्याचबरोबर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांवर आपण अपशब्द वापरू नये.
आपल्यामुळे कोणाचं मन दुखावेल, आपल्यावर कोणी नाराज होईल अशी गोष्ट आपण महाशिवरात्रीच्या दिवशी अजिबात करू नये. आता पाहूयात कोणत्या स्त्रियांनी महाशिवरात्रीचे व्रत उपवास करू नये. नंबर 1. गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचे व्रत केलं नाही तरी सुद्धा चालेल, कारण हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या वर्षी व्रत नाही केलं तरी चालेल. तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे. ज्यांना 7 महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले असतील त्यांना बाळाच्या हालचाली नक्कीच जाणवत असतील. त्यासाठी तुम्ही पूर्ण आहार घ्यावा. म्हणजे जरी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी पण ते व्यवस्थितपणे घ्यावे. चांगलं जेवण करावं. अजिबात उपाशी राहू नये. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर गर्भवती महिलांनी या नियमांचे पालन जरूर करावे. नंबर 2. वयस्कर वृद्ध व्यक्तींनी महाशिवरात्रीचे व्रत शक्य नसेल, शरीर साथ देत नसेल तर नाही केलं तरी चालेल. व्रत करायचं असेल तर फलाहार पोटभर घ्यावा. मनोभावे पूजा केली, भक्ती केली तरी महादेव प्रसन्न होतात. नंबर 3. तिसरी व्यक्ती म्हणजे आजारी व्यक्ती. ज्यांची तब्येत ठीक नाही, आजारी असाल तर हे व्रत करू नका. यामुळे आणखीन त्रास होऊ शकतो. आणि जरी तुमची इच्छा असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊन घ्या. भरपूर प्रमाणात पेय पदार्थ घ्या. आपली श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची. तर या 3 व्यक्तींनी शक्य नसल्यास व्रत उपवास नाही केला तरी चालेल. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करत असताना ते विषम संख्येमध्ये अर्पण करावी. म्हणजे एकतर तुम्ही 1 बेलाचे पान अर्पण करू शकता किंवा 3 करू शकता, 5 करू शकता, 7 करू शकता. पण 1 बेलाचे पान याचा अर्थ असा होतो, 1 बेलाच्या पानाला 3 पानं असतात. म्हणजे 3 दलांचे मिळून हे 1 पान तयार झालेले असते. त्यामुळे पानसुद्धा 3 दलांचं आहे की नाही हे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे. मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.